जय किसान. शेतीची वाईट अवस्था कधी आली आणि ती कधीपासून आली असा प्रश्न विचारल्यावर शरद जोशींनी एका शिबिरामध्ये उत्तर असं दिलं होतं की ज्या क्षणाला वामनाने बळीराजाच्या मस्तकावर पाय देऊन त्याला पाताळात ढकललं तेव्हापासून शेतीची अवस्था वाईट आहे. म्हणजे बळीराजा पाताळात गेला आणि तिथपासून शेतीची अवस्था बिघडली. हे तात्विकदृष्ट्या एक्सप्रेस करण्यासारखं आहे. म्हणजे समाजाने हातामध्ये नांगर पकडणारा बळीराजा हा पाताळात ढकलला आणि असं ठरवून टाकलं की त्याच्या शिरावर पाय देऊन आपण सगळी व्यवस्था उभी करायची. तिथपासून आपल्या समाजाची घडण ही शेतीच्या उरावर उभी राहिली असं म्हणायला हरकत नाही. पण ही एक सिंबॉलिक गोष्ट आपण घेऊ, परंतु यावर चिंतन कोणी केलं आहे का, तर फार गहन चिंतन या विषयावर झालेलं आहे. वेदांमध्ये याबद्दल चिंतन आहे. मी पूर्णपणे विज्ञानवादी माणूस आहे, तरी देखील जे जे व्यक्त झालं आहे, जे जे लिहिलं गेलं आहे, जे अनुभव लोकांनी प्राचीन काळापासून मांडलेले, शेअर केलेले आहेत, जे सांगितलेलं आहे, त्यांना जाणवलेलं आहे, त्या सगळ्यांबद्दल मला आदर वाटतो. प्रत्येक व्यक्तीने त्याचा अनुभव सांगितलेला आहे, त्याबद्दलही मला आदर वाटतो. मला ह्या तत्त्वचिंतनामध्ये एक उल्लेख आवर्जून केला पाहिजे. आणि काही गोष्टी काळाच्या ओघात निघून जातात आपल्या हातातून, त्यामुळे ते सांभाळून ठेवल्या पाहिजे. डॉक्टर राम मनोहर लोहिया जे पंडित नेहरूंच्या काळात विरोधी पक्ष नेते होते आणि भारतातले फार मोठे स्वातंत्र्य सैनिक आणि लढवय्ये होते. आजही जो काही समाजवादी पक्ष आहे किंवा जयप्रकाश नारायण होते, मुलायमसिंग यादव आहेत, लालू प्रसाद यादव आहेत, एच एम पटेल होते, आपल्याकडे बापूसाहेब काळदाते होते, बॅरिस्टर नाथपै होते, मधुदंड होते. हा जो समाजवादी पक्षाचा गाभा होता त्याचे ते प्रणेते, त्याचे एक प्रकारचा मोठा तत्ववेता होता. आणि फार मोठी संसद, मोठ्या ताकदीची संसद आपली होती पंडित नेहरूंच्या काळात. विरोधी पक्षातही होती, सत्ताधारी पक्षातही होती. त्यांनी फार गहन तत्वचिंतन या बाबतीत केलेलं आणि बऱ्याच लोकांनाही माहिती नाही. कारण राम मनोहर लोहिया हा केस न लावलेला, केस ताठपणे उभे राहिलेला, आस्ताव्यस्त आक्रस्ताळा माणूस. आणि पु ल देशपांडेंनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे की त्याचा आक्रस्ताळेपणा जो होता संसदेमधला, तर त्याला भारतातल्या लाखो भुके कंगाल लोकांचे जिवंत संबंध त्याला झोंबत होते. आणि ते झोंबलेले संबंध राम मनोहर लोहियांना संसदेमध्ये फार प्रखरपणे त्यांची भूमिका मांडायला लावायची आणि ते आक्रस्ताळे वाटायचे. पण ह्या आक्रस्ताळ्या माणसाने भारतीय तत्त्वचिंतनामध्ये जी भर घातलेली आहे ती अतिशय मोलाची आणि ती हरून जाऊ नये. मनकैंड नावाने ते एक पाक्षिक काढायचे आणि त्याच्यामध्ये हे सगळं तत्त्वचिंतन त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी खास करून भारतीय स्त्रिया, भारतीयांनी रामकृष्ण आणि शिव ह्या असलेल्या आपल्या संकल्पना, त्यांची मांडणी, याशिवाय सीता, द्रौपदी, कालिका किंवा दुर्गा यांच्या प्रतिमा, त्यांचं संवर्धन याचं अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे. आणि ह्या विवेचनाचा उल्लेख करण्याचा मोह मला अशासाठी झाला की ज्या वेळेला शेतीच्या दृष्टीतून वेगळ्या वेगळ्या रचनांची, वेगळ्या वेगळ्या वेद म्हणजे जे सांगितलं गेलेलं आहे ते वेदांपासून ते आजपर्यंत जे जे सांगितले गेलेलं आहे ते काय सांगितलं गेलं आहे, ते कुठल्या अनुभवातून आलेलं आहे, त्याची पार्श्वभूमी आपण पाहिली पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. मराठीमध्ये डॉक्टर लोहियांचं जे सगळं मांडणी आहे त्याचं भाषांतर आहे, त्याची प्रस्तावना पु ल देशपांडेंची आहे आणि ललित लेणे नावाने हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकाच्या प्रती सध्या मिळत नाहीत, पण त्या प्रयत्न केला तर उपलब्ध होतात. ज्यांना ज्यांना भारतीय तत्त्वचिंतनाबद्दल आस्था आहे त्या लोकांनी ह्या प्रकारचं वाङ्मय मिळवावं, वाचावं, म्हणजे आपला अनुभव समृद्ध होईल. आणि ही एक प्रकारची मोठ्या लोकांचं सांगणं ही एक प्रकारची गीता असते. कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्या अशा संसदेमध्ये अटल बिहारींसारखा एक तरुण माणूस खासदार होता आणि ते संस्कार घेऊन ते इथपर्यंत आले. म्हणजे देशातल्या अनेक मोठ्या प्रवृत्तींची निर्मिती या काळामध्ये झाली. पंडित नेहरूंच्या बाबतीतसुद्धा की त्यांनी त्यांच्या काळात आपण भाकरा नांगल धरण बांधलं आणि ह्या धरणावर आधारित जवळ 97% इरिगेशन पंजाब हरियाणामध्ये जे आहे हिराकूड धरण आहे. हिराकूड धरणाच्या ची आर्थिक रचना, त्याचे सामाजिक परिणाम ह्याचं उद्बोधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने धरणाच्यामुळे होणाऱ्या विस्थापितांना न्याय कसा दिला गेला पाहिजे, धरणामुळे होणारी इकॉनॉमी कशी असली पाहिजे, याचं अतिशय सुंदर विवेचन बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि ते हिराकूड धरणाचं आहे.
कारण बऱ्याच वेळा काय होतं की वेगळ्या वेगळ्या प्रवृत्तींचं काम आपण इतक्या सहजपणे त्यांच्याबद्दल बोलून जातो, ऐकीव माहितीवर बोलतो, फार शॅलो पद्धतीने वाचन करतो. प्रदीर्घ वाचन आपलं व्हायला पाहिजे. म्हणजे हे सगळ्यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे. डॉक्टर लोहिया यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे, हे पंडित नेहरूंच्या बाबतीत व्हायला पाहिजे, बाबासाहेबांच्या बाबतीत व्हायला पाहिजे, हे अटलजींच्या बाबतीत व्हायला पाहिजे, जे शांतपणे विवेचन मनमोहन सिंगजींनी केलेले त्याच्या बाबतीत व्हायला पाहिजे. सगळ्यांच्या बाबतीत आपण तटस्थपणे आणि एका रिसिप्टिव्ह मेंटॅलिटीतून आपण सगळ्यांनी हा अभ्यास केला पाहिजे. आपण काय केला पाहिजे, तर आपण सर्वसामान्य लोक आहोत, पण आपल्या चिंतनातून हा समाज घडलेला आहे आणि आपल्या चिंतनाला जेवढी प्रगल्भता येईल त्याचे सगळे रिफ्लेक्शन्स हे सगळे राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये पडणार आहेत. आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपल्या मूळ विषयाकडे येऊ, की अर्वाचीन काळातली आपल्या तत्त्वचिंतनामधली शेती. हे तुम्ही अनेक उदाहरणं ऐकली असतील, अनेक उदाहरणं वाचली असतील, की वेगळ्या वेगळ्या तांदळाच्या जातीबद्दल, वेगळ्या वेगळ्या शेतीच्या पद्धतीबद्दल आपण बोलतो. पण दिवाळीला प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीसूक्ताचं अवगाहन केलं जातं, पारायण केलं जातं. श्रीसूक्त हे लक्ष्मीच्याबद्दल लिहिले गेलेली 16 सूक्त आहेत, 16 मंत्र आहेत आणि याच्यामध्ये लक्ष्मी आपल्या घरात यावी, ती स्थिर राहावी, ती सदा सर्वकाळ राहावी आणि तिची मोठी बहीण जी आहे अलक्ष्मी ही आपल्या घरातून नष्ट व्हावी, दूर जावी, जिला ज्येष्ठा म्हणतात, ही देवी आपल्याकडं नको, ह्यासाठी प्रार्थना केली जाते. आणि याच्यामध्ये फार उघड लक्ष्मीची लक्षणं सांगितलेली आहे. अनपगामिनी, फार मनाप्रमाणे वागणारी आहे. आणि लक्ष्मीच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की तिने जेव्हा विष्णूचा त्याग केला आणि तिरुपतीला विष्णू एकटा उभा राहिला आणि ती कोल्हापूरला येऊन बसली, ते लक्ष्मीजवळ नसल्यामुळे विष्णूला हुंडी धरावी लागली लोकांसमोर. हे तत्त्वचिंतन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या हुंडीमध्ये अनेकांनी दाणे टाकलेले आहे की आणि ती गॅरंटी आहे की बा मालकाला दिल्यामुळे मालकीनबाई आपल्यावर लक्ष ठेवतील, अशी भावना त्याच्यामध्ये आहे. पण हे जरी सोडलं तर ही लक्ष्मी जी अतिशय मनस्विनी आहे, हिचं एक लक्षण, प्रमुख लक्षण त्या श्रीसूक्तामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी श्रीसूक्ताची रचना आहे. हे लक्षण काय सांगितलेलं आहे, किंवा तुम्हाला जर ही लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल तर तुम्ही हिच्या अपत्यांचा सांभाळ करा. त्या 16 श्लोकांमध्ये एवढीच गोष्ट सांगितलेली आहे आणि हिच्या अपत्यांचा सांभाळ केला तर ही लक्ष्मी आपल्याकडं स्थिर राहणार आहे. आनंद, श्रुती ही तिची मुलं आहेत. पण शेतकऱ्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची मुलं जी आहेत त्यांचे श्लोक श्रीसूक्तामध्ये आहेत. आपा सृजंतु स्निग्धानी चिखलित वसमे गृहे, म्हणजे तुझ्या अपार स्नेहाचा वर्षाव करणाऱ्या हे चिखलिता तू माझ्या घरात वास कर. हा चिखलित कोण? हा लक्ष्मीचा पुत्र आहे. हा जर तुमच्याकडे असेल तर लक्ष्मी तुमच्याकडे वास करते. पण चिखलित म्हणजे काय, तर माती आणि पाणी यांचा संयोग, चिखल, ओली माती हा चिखलिताचा आत्मा आहे. हे चिंतन वेद काळातलं आहे. दुसरा आहे कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दमा. हा कर्दम हा लक्ष्मीचा दुसरा पुत्र आहे. कर्दम म्हणजे काय, तर मातीचा उपजाऊ पहिला 1-1.5 इंचाचा जो थर आहे हा कर्दमाचा आत्मा, हा कर्दम. म्हणजे या चिंतनात काय सांगितलेलं आहे की माती आणि पाण्याचा संयोग करण्याची तुमची क्षमता असली पाहिजे आणि मातीचा उपजाऊ जो वरचा थर आहे तो तुम्ही सांभाळून ठेवला पाहिजे. याच्यासाठी श्रीसूक्ताची रचना आहे. आणि मग शब्दबंबाळ न होता, मंत्रशक्तीचा फारसा हव्यास न धरता ह्या यज्ञामध्ये आपण सामील व्हावं. यज्ञ कुठल्या अर्थाने? यज्ञ माझ्या चिंतनामध्ये यज्ञ म्हणजे फक्त कुंड करणे, लाकडं जाळणे, याला म्हणजे मला भावना कोणाच्या दुखवायच्या नाहीत, हाच मर्यादित यज्ञ आहे असं नाही म्हणत. त्याचा यज्ञ हा शब्द 2 शब्दांचा बनलेला आहे. यत्न, ज्ञान, ज्ञानपूर्वक केले गेलेले यत्न म्हणजे ज्ञानपूर्वक केले गेलेले प्रयत्न, याला मी यज्ञ म्हणेल. आणि अशा प्रकारचा यज्ञ शेतीमध्ये अपेक्षित आहे. हे जे सगळे अनुभव समृद्ध इतिहास तुमचा आहे त्याची मांडणी आजच्या जगात करताना ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण पुढे चालू. आणि एक मजेशीर गोष्ट त्याच्यामध्ये आहे आणि मी माझ्या चिंतनामध्ये जेव्हा ह्या गोष्टी घेतो तेव्हा त्याच्यामध्ये गरुडाचा उल्लेख आहे की याच्या फलश्रुतीमध्ये असं म्हटलेलं आहे, वैनतेयम सोमम पिब सोमम तो रुद्रहा. हा वैनतेय कोण? विनिताचा पुत्र गरुड. हा लक्ष्मीचं वाहन आहे. आणि हे वैनतेया, तुला हा सोमरस घे, सगळ्या जगाला सोमरस मिळू दे आणि मलाही मिळू दे. म्हणजे त्या विनिताला सोमरस देऊन खुश करावं म्हणजे तो लक्ष्मीला आपल्याकडे घेऊन येईल.
मी वेगळ्या वेगळ्या पर्यावरणाचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं, आणि हे चांगल्या ज्ञानी लोकांनी सांगितलं की एखाद्या जंगलामध्ये गरुड असला तर असं समजायचं की ते जंगल पक्ष्यांच्या दृष्टीने समृद्ध आहे, कारण पक्ष्यांच्या पिरॅमिडमध्ये सगळ्यात वरती गरुड असतो. ज्या अर्थी तिथे गरुड आहे त्या अर्थी सगळे पशुपक्षी आहेत. शेतीच्या दृष्टीने सगळे छोटे मोठे पशुपक्षी असले तर आपोआप किडी कमी राहतात, ती शेती समृद्ध असते. मग ह्या चिंतनामध्ये ह्या वेदांच्या रचनाकारांना हे सूचित करायचं होतं का? ह्या पर्यावरणाला सांभाळून ठेवा असं सांगायचं होतं का? त्यासाठी एवढ्या सुंदर रचना, एवढ्या वेगळ्या वेगळ्या विचित्र वाटणाऱ्या रचना त्यांनी केल्या असाव्यात का? शेतीच्या दृष्टीने एकच विचार करावा, तो शेतीच्या फायद्याचा असावा आणि तो शेतीचाच असावा, तो कृषी मुलाचाच असावा. असं केलं तर ह्या अवडंबरातून शेतीकडं पाहण्याची नितळ दृष्टी आपण घेऊ शकू आणि त्याला पुढे नेऊ शकू. अनेक गोष्टींमध्ये, अनेक उहापोहांमध्ये वेगळ्या वेगळ्या तत्त्वचिंतकांनी याची मांडणी केलेली आहे आणि भारतीय नेते मंडळींनी सुद्धा याची फार छान मांडणी केलेली आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं, पंडित नेहरूंच्या वेगळ्या वेगळ्या रचनांमध्ये, लेखांमध्ये ह्या गोष्टी आल्या आहेत. डॉक्टर लोहियांच्या आल्या आहेत, अटलजींच्या सांगण्यामध्ये आलेल्या आहेत. सुषमा स्वराजजी या विषयावर फार छान बोलायच्या. माझं ज्ञान मर्यादित आहे, मला जेवढं एक्सपोजर मिळालं त्या लोकांचं वाचन मला आलं, करता आलं. मराठवाड्यातलं सांगायचं झालं तर नरहर कुरुंदकरांनी सुद्धा काही साक्षेपी लिखाण याबाबतीत केलेलं आहे. आनंदराव भालेराव फार छान पद्धतीने याबद्दल बोलायचे. या गोष्टी सांगण्याची वेळ का आली तर मला भीती अशी वाटते आहे की नवीन जगामध्ये की वाचन संस्कृती नष्ट होती आहे. वाचन संस्कृतीचं महत्त्व आपल्याला समजत नाही आहे आणि मग स्वतःचा शोध घेताना आपल्याला एकटेपणा वाटतो. तर आपण एकटे नाही आहोत, बरंच मोठं तत्त्वज्ञान आपल्या मागे आहे आणि आपल्या समस्यांचा शोध घेताना, त्याच्यावरचे उपाय शोधताना हा सगळा इतिहास आपण सोबत घेऊन चालावा आणि पुढचा प्रवास करावा असं मला वाटतं. पुढच्या भेटीत याबद्दल सविस्तर बोलू आणि शेतीच्या आजच्या काळातल्या समस्यांपर्यंत येताना काही पार्श्वभूमी आपल्याशी चर्चा करावी, त्याची मांडणी करावी आणि मग पुढे चालावं. या निमित्ताने या मागील 2 एपिसोडमध्ये मी आपल्याशी बोललो. पुढच्या वेळेस आधुनिक शेती, त्याच्या निर्माण झालेल्या समस्या, बाजारपेठा, तंत्रज्ञान आणि शेतीमधल्या संधी याबद्दल आपण बोलत राहू. नमस्कार.